आपण रघुवंशाचा तिसरा सर्ग अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गामध्ये 40व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस अश्वमेधाचा घोडा चोरून इंद्राने नेला किंवा पळवून नेला आणि त्यानंतर रघुराजासोबत इतर त्याचं सगळं सैन्य होतं. तर हा रघु युवराजासोबत, अजून राजा झालेला नाही तो, तर रघु युवराजासोबत त्याचं जे सगळं सैन्य होतं ते सगळं सैन्य सुद्धा त्यांना विषाद झाला. मग त्याच्यामध्ये आपण चर्चा करत होतो विषाद म्हणजे काय किंवा कशाला म्हणतात विषाद वगैरे, याच्यावरती आपण काल चर्चा करत होतो. तर विषादामध्ये आपण पाहिलं होतं की विषाद म्हणजेच खिन्नता, एक प्रकारची खिन्नता येते विषादामध्ये. आणि ही जी खिन्नता आहे तर ही खिन्नता म्हणजेच काय घेऊन येते आपल्याकडे, तर उत्साहाचा अभाव घेऊन येते. मग कोणत्याही प्रकारची खिन्नता असेल, ती भौतिक असेल, दैविक असेल, आध्यात्मिक असेल, कोणत्याही प्रकारची खिन्नता असेल, ती सुरुवातीला आपल्यामध्ये उत्साहाभाव घेऊन येते. उत्साहाचा अभाव कायम. बघा, जर परीक्षेत आपला पहिला आपण खूप उत्साहात असतो, इतर अजून 4 कामं करून घेतो पटापट. का? आज आपण उत्साहाच्या भरात माणूस अजून कार्याची गती त्याची वाढते. पण तेच खिन्नता आली आणि उत्साहाचा अभाव आला की आपोआपच कार्याची गती तिथं कमी होताना दिसते. मग कोणतंही कार्य असेल ते, मग तो खेळायला जरी गेला असेल नाही का, खेळाने त्याचं मनोरंजन होणार असतं, इतर सगळ्या गोष्टी होणार असतात, पण तरी सुद्धा त्या खेळामध्ये सुद्धा त्याचं मन लागत नाही, लक्षच नसतं. बाकीचे जे काय करतोय, लक्ष कुठे आहे तुझं? कारण त्याचं मन आज खिन्न आहे. आज परीक्षेचा रिझल्ट लागलाय, तो नापास झालाय, आणि असं मन खिन्न असताना तो आलाय, कसा तरी ग्राउंड वरती आलाय, पण त्याचं लक्ष लागत नाहीये. ही खिन्नता आहे. या खिन्नतेने उत्साहाचा अभाव होतो. माणसामधला उत्साह हळूहळू हळूहळू लयाला जात जातो. आणि जसा जसा उत्साह कमी होत जाईल तशी तशी काय येते, कर्ममंदता येते. उत्साह कमी झाला की पाहिलं आपण ना की समजा ज्याचा याचं कारण असते की रोज तो ज्या गतीने घरी जातोय त्याच्यापेक्षा आज कमी गतीने घरी चाललेला आहे. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण असते की उत्साहाचा अभाव, आणि उत्साहाच्या अभावामुळे आलेली ही कर्ममंदता आहे. हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे की विषादाने या सगळ्या गोष्टी पुढे क्रमाक्रमाने येत जातात. आता साधं दुःख असेल आपल्याला तर दुःखाने सुद्धा याच गोष्टी होतात. मग कशातच मन लागत नाही. समजा आता एखाद्याच्या घरातला कोणी दवाखान्यात असेल, खूप सिरियस असेल, त्यावेळेस
घरच्या कामांमध्ये घरच्यांचं लक्ष लागतं का कधी? नाही. सामान्य दुःख आहे, हा काय खूप मोठा विषाद आहे अशातला भाग नाहीये, पण सामान्य दुःख जरी असलं तरी सुद्धा त्याचे पण परिणाम हेच दिसतात. इथपर्यंत जर आपण आलो तर दोन्ही गोष्टी सारख्याच दिसतात. दुःख पण विषाद पण सगळ्या दोन्ही गोष्टी तिथे सारख्याच दिसतात. पण थोडस आपण पुढे जर गेलो तर मात्र एक गंमत आपल्याला तिथं दिसते की विषादामधून कर्म विपरीतता येते. विषादामधून कर्म विपरीतता येते. म्हणजे कर्म विपरीतता म्हणजे काय? आपण जे कर्म करायला चाललेलो आहे त्याच्या विपरीत कर्म करायला आपलं मन आपल्याला भाग पाडत असतं. याला कर्म विपरीतता म्हणून. म्हणजे खूप सुंदर आहे. आता अर्जुनाचं उदाहरण जर आपण घेतलं की अर्जुन निघालेला होता लढायला, पण लढायला निघालेला असताना त्याच्या मनामध्ये असा काहीतरी भाव आला, अशी काहीतरी खिन्नता आली, जेणेकरून त्याच्या उत्साहाचा अभाव झालेला आहे. उत्साहाचा अभाव हा त्याच्यामध्ये अचानक जागृत झाला आणि त्याच्यामुळे काय झालं की त्याच्या हातातून गांडीव धनुष्य जे असेल त्याचं ते खाली गळून पडलं. आता गांडीव धनुष्य गळून पडणं हा काय झालेला आहे? त्याचा कर्ममंदता आलेली. गांडीव धनुष्य गळून पडणं म्हणजेच कर्ममंदता आलेली. आणि ती कर्ममंदता थोडी पुढे जाऊन काय झालेली आहे? कर्म विपरीततेमध्ये तिचं रूपांतर झालेलं आहे. जो अर्जुन आज लढायला आलेला होता नाही का, तो कृष्णाला म्हणते आधी सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान् निरीक्षेऽहं योद्धुकामान् अवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानान् वेक्षेऽहं ययेतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे प्रियचिकीर्षव. हे सगळं अर्जुन म्हणतोय तिथं. अर्जुनाचं काय म्हणणं आहे की अरे भगवंता एक काम कर, तू कृष्णा एक काम कर, माझा रथ सैन्याच्या मधोमध घेऊन चल. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हे अच्युत, हे कृष्णा, हे अच्युता, माझा रथ तू सैन्याच्या मधोमध घेऊन चल आणि तिथून मला बघू दे एकदा की कोणाकोणाशी मला लढायचंय. कारण आता सध्या आपल्या दोन्ही सैन्यांमधलं अंतर इतकं आहे की मला ते स्पष्ट दिसत नाहीत की माझ्या समोर कोण कोण उभे आहेत. आणि म्हणून तू मध्ये घेऊन चल की मला बघू दे मला कोणाशी लढायचं. म्हणजे लढायला प्रवृत्त झालेला अर्जुन इतरांना मागे ठेवून अजून थोडा पुढे गेलाय की मला कोणाकोणाला मारायचंय हे मला पाहू दे एकदा. म्हणजे इतका उत्साहाने अर्जुन तिथं गेलेला आहे पुढे. आणि त्यावेळेस कृष्णाला पण किती मनातल्या मनात आनंद झाला असेल. अरे वा, अर्जुन कोणाला मारायचंय, कोणाशी लढायचंय हा विचार करत रथ पुढे घ्यायला लावतोय. आणि युद्धभूमीमध्ये रथ पुढे घेऊन जाणं आणि बरोबर मध्यभागी आणून उभं करणं हे कशाचं प्रतीक आहे? उत्साहाचं प्रतीक आहे, चैतन्याचं प्रतीक आहे. क्षत्रियातलं चैतन्य, क्षत्रियाचा उत्साह हा अर्जुनाच्या या कृतीतून दिसतोय. आणि ही गोष्ट जशी ऐकली असेल कृष्णाने, त्यावेळेस कृष्ण किती खुश झाला असेल, किती आनंदी झाला असेल. म्हणजे कृष्णाच्या आनंदाला अजून पारावार उरला नसेल त्यावेळेस की खूप सुंदर, चला काम फत्ते होणार, आता कामगिरी फत्ते होणार. आता अर्जुन पुढाकार घेतलाय अर्जुनाने म्हटल्यावरती काय, म्हणजे जितक्या उत्साहाच्या भरात अर्जुन जा म्हटला तितक्याच उत्साहाच्या भरात अर्जुन तिथून परत माग निघाला होता. नंतर ज्यावेळेस त्याने ह्या सगळ्या लोकांना पाहिलं त्याच्या मनामध्ये हा सगळा विषाद निर्माण झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, त्याने तितक्याच वेगाने तितक्याच गतीने तो पुन्हा मागे वळाला. का? कारण ती कर्म मंदतेनंतरची आलेली कर्म विपरीतता होती. मागे वळाला म्हणजे काय झालं की
नाही का, न कांक्षे विजयम कृष्ण, मला विजय नकोय, ह्या गोष्टी नकोय, काहीच नकोय. आणि मग थोडं पुढे जाऊन तो काय म्हणतोय की संन्यासस्य महाबाहो तत्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशि निषूदन. अरे कृष्णा, मला काय करतो आता, संन्यासाचं तत्व सांग सगळं. संन्यासस्य महाबाहो, हे महाबाहो, तत्वमिच्छामि वेदितुम, की संन्यास म्हणजे काय, हे काय तत्व आहे, आपल्या संस्कृतीने काय दिलेलं आहे हे तत्व, ते मला जाणून घ्यायची इच्छा आहे. म्हणजे कुठंतरी बॅक ऑफ द माइंड त्याच्या मनात हे असेल ना, की ज्यावेळेस तो आधी म्हटलेला आहे की मला विजय नकोय, मला राज्य नकोय, मला काही उपभोग नकोय, काहीही नकोय, मला काही नकोय म्हणल्यावर शेवटी शिल्लक काय राहत आहे, संन्यास. काहीच नकोय मला या जगामध्ये, मी संन्यास घेतोय. आणि मग काय संन्यासाची तत्व आहेत ती मला सांग जरा, मला जाणून घेऊ दे संन्यास म्हणजे काय. आता मी तिकडे वाटचाल करणार आहे. आता हे सगळे प्रश्न ऐकले असतील किंवा हे जे सगळे आधीचे वाक्य आहेत, कृष्णाने जी त्याची काय झालं आपण म्हणूया, त्याला जे रागवायचं असेल, त्याला जे बोलायचं असेल, ते सगळं कृष्णाचं बोलून झालेलं होतं आधी. कुतस्त्वा कश्मलबिदम विषमे समुपस्थितम अनार्य जुष्टमस्वर्ग्यम अकीर्तिम करम अर्जुन, नाही का, हे जे सगळं आहे, अशोचानन्व शौचत्वम, सगळं बोलून झालेलं आहे कृष्ण आधी. आणि त्याच्यानंतरही परत अर्जुनाचा पुढे हा प्रश्न आहे. त्यावेळेस कृष्णाला काय वाटलं असेल, आता ह्याला कसा तरी तयार केला पाहिजे, ह्याला कसा तरी पुढे नेलं पाहिजे. तो प्रयत्न मात्र कृष्णाने सोडलेला नाहीये. कारण कृष्ण तू भगवान स्वयं, जे पण चॅलेंज येईल, नाही का, जे पण आव्हान येईल समोर, ते आव्हान पेलवण्याची ताकद कृष्णामध्ये होती. आणि त्याच्याशी दोन हात करण्याची ताकद कृष्णामध्ये होती. एवढी मोठी मोठी आव्हानं, ज्याने धर्माचं रक्षण केलेलं आहे त्या एका युद्धातून, एवढं मोठं आव्हान पेलवणारा कृष्ण, तो अर्जुनाचं एवढं आव्हान पेलू शकला नसता का? नक्कीच. आणि त्याने ते स्वीकारलं तिथून पुढं. ठीक आहे, मान्य आहे, तर हे माझ्या जीवनात आलेले चॅलेंज आहे आणि ते चॅलेंज मी स्वीकारणार. ही जी वृत्ती आहे, ही वृत्ती आपल्यामध्ये कधी उभी राहणार? त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. ती वृत्ती मग आपल्यामध्ये आणण्यासाठी, तो गुण आपल्यामध्ये आणण्यासाठी. आपल्याला कुठं दुसऱ्याची कर्मविपरीतता आणि कर्ममंदता दूर करायला जायचंय. आपल्या स्वतःतली जरी दूर झाली तरी खूप झालं. पण आता ही जी कर्ममंदता आहे किंवा ही जी कर्म विपरीतता आहे, ही बऱ्याच जणांमध्ये येते, नाही का, बऱ्याच जणांमध्ये. म्हणजे इथपर्यंत आपण जे आलो, ते दुःखामध्ये पण येते, विषादामध्ये पण येते. पण ही कर्ममंदता येण्यामागची कारण काय आहेत किंवा कशामुळे येते, या गोष्टीला खूप महत्व आहे. मोक्ष मार्गाकडे वाटचाल करणारा जो साधक असेल, भगवंताच्या मांडीवर बसायला निघालेला जो भगवंताचा सुपुत्र असेल, भगवंताचा लाडका मुलगा असेल, तो ज्यावेळेस निघालेला आहे त्यावेळेस त्याला सुद्धा हा विषाद येणारच आहे. पण हा जो विषाद आहे, हा विषाद कशामुळं येतो किंवा त्या साधकाला हा विषाद कोणत्या कारणांमुळे पकडतो? त्याचं कारण म्हणजे जेव्हा आपण त्या मार्गावरती निघालेलो असतो त्यावेळेस आपल्याला 3 गोष्टींमुळे हा विषाद येतो. त्या 3 गोष्टी म्हणजे काय? आत्मरती, आत्मतुष्टी आणि आत्मपुष्टी, या त्या 3 गोष्टी आहेत. आत्मरती, आत्मतुष्टी, आत्मपुष्टी, यांच्यामुळे येणारा तो विषाद आहे. आणि असा जर विषाद असेल
तर तो विषाद मोक्ष मार्गाकडे घेऊन जातो. म्हणून त्याला विषाद म्हटलेलं आहे. आता आपलं जे दुःख असतं सामान्य माणसांचं, ते सामान्य माणसांचं दुःख या 3 कारणांमुळे त्यांना कधीच होत नाही. त्यांना दुःख कशामुळे असतं याच्या नेमकं विरुद्ध असतं आपल्यासारख्या सगळ्यांना, सामान्यांना. की ज्याला आपण म्हणूया की भौतिकतेमध्ये असलेली रती, भौतिकतेमध्ये असलेली तुष्टी आणि भौतिकतेने आलेली पुष्टी, हा आपला फरक आहे म्हणजे आपल्यामध्ये आणि महापुरुषांमध्ये. आणि म्हणून त्यांना झालेल्या विषादाचं रूपांतर विषाद योगामध्ये होतंय आणि आपल्या झालेल्या दुःखाचं रूपांतर रडगाण्यामध्ये होते. नाही का? काही आपण कधी ऐकलं का, अरे यार आता त्याचा फोन येणार आहे आणि त्याचा फोन आला का बस मला त्याचं रडगाणं ऐकायला लागणार आहे. साधी गोष्ट आहे की नाही, आपण म्हणतो. आता त्याचं रडगाणं आपल्याला वाटतं पण ते त्याला स्वतःचं दुःख वाटत असतं आणि त्याचं दुःख तो आपल्याला सांगत असतो, त्याचं मन तो आपल्या जवळ मोकळं करत असतो, पण आपल्याला मात्र ते रडगाणं वाटतं. असं कारण आहे की ते दुःख, ते रडगाणं हे कशातून आलेलं आहे, भौतिकतेतून आलेलं आहे. मग तशीच गंमत आपल्याकडे पण आहे की आत्मरती ही कशामुळे होते. आत्मरती म्हणजेच ज्याला आपण म्हणूया की सब्जेक्टिव्ह हॅपीनेस. आत्मरती, आत्मतुष्टी, आत्मपुष्टी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सब्जेक्टिव्ह हॅपीनेस मधून उभ्या राहतात, ज्याला आत्मिक सुख म्हणू आपण. त्या आत्मिक सुखातून या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात. पण आपलं जे आहे ते आपलं काय आहे, तर आपलं सुख हे ज्याला आपण म्हणूया की वस्तू सापेक्ष सुख आहे. आपलं आपलं आत्मिक सुख नाहीये. आपलं सुख हे वस्तुनिहाय असतं. लहान मुलं समजा जत्रेमध्ये गेली, त्यामुळे जत्रेमध्ये कधी लहान मुलांना सोबत घेऊन जावंसच वाटत नाही अजिबात कधीच. जत्रा म्हणा किंवा अशा मोठ्या दुकानांमध्ये, मॉलमध्ये, इतर ठिकाणी. कारण आपल्याला माहिती आहे एकदा यांना घेऊन गेलं की आपला खिस्सा हळूहळू हळूहळू रिकामा होत जाणार. तिथं रडारड होणार, मागे लागणार, सगळ्या गोष्टी होणार. आता तिथे गेल्यानंतर, जत्रेत गेल्यानंतर तो काहीतरी खेळणी बघतो, त्याला ते खूप आवडतात. तिथं ती तो खेळणी घेतो त्याच्या आवडीची, जे काय नाही का त्याला घरून सांगितलेलं असतं तुला 2च खेळणी मिळणार, एकच खेळणं मिळणार. ठीक आहे, आता एक तर एक, 2 तर 2. ते खेळणं घेतल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. जोपर्यंत ते खेळणं मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासारखा जगात दुःखी माणूस कोणीच नसतो. सगळ्यात दुःखी तोच असतो जोपर्यंत त्याला ते खेळणं मिळत नाही. आणि ज्या क्षणामध्ये आपण त्या दुकानदाराला पैसे देऊन ते खेळणं हातात घेतलं आणि त्याच्या हातात टेकवलं, त्याच्या हातावर, की झालं मग त्याच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाहीये जगात. नाही का, जगी सर्व सुखी असा कोण आहे. मग त्याच्यासारखा दुसरा सुखी माणूस जगात कोणी नाहीये त्या मुलासारखा. मग ते बाळ खूप आनंदी होतं, उत्साहाच्या भरामध्ये घरी येतं, सगळ्या गोष्टी होतं. घरी आल्यानंतर ते त्या खेळण्याशी खेळायला लागतं. खूप त्याला इतका आनंद होतो, प्रत्येकाला जाऊन तो ते खेळणं दाखवतो. बघ आजी माझ्याकडे खेळणं आलंय, बघ आजोबा माझ्याकडे खेळणं आलंय. नाही का, शेजारी पाजारी सगळीकडे तो दाखवत असतो. आणि दाखवता दाखवता नेमका तो 2 घरं पलीकडे पोहोचतो, दाखवता दाखवता त्याचं खेळणं. आणि तिथं पोहोचल्यानंतर त्या घरातल्या मुलाने सुद्धा जत्रेतून एक खेळणं आणलेलं असतं. आता त्या मुलाने जे खेळणं आणलेलं आहे ना, ते खेळणं पाहिल्यानंतर ह्याला स्वतःचं खेळणं खूप कमीपणाचं वाटायला लागतं. नाही, त्याला वाटतं त्याचं खेळणं श्रेष्ठ आहे, माझं नाही. ते खेळणं खूप छान आहे. आणि मग त्याच्या मनामध्ये तिथून दुःखाची भावना सुरू होते परत. जोपर्यंत त्यांनी ते दुसरं खेळणं त्याच्या हातात पाहिलेलं नसतं तोपर्यंत याच्यासारखा आनंदी माणूस कोणी नसतो. पण ज्या क्षणी दुसऱ्याच्या हातात ते खेळणं पाहिलं, दुसरं खेळणं, त्यावेळेस
ह्याच्या खेळण्यातला आनंद कमी झाला आणि याच्या अंगावरती किंवा याच्या डोक्यावरती तो दुःखाचा डोंगर कोसळला अशी गत त्याची होती मग त्या क्षणी अचानक. मग जेवढ्या उत्साहामध्ये तो तिकडे ती 2 घरं पलीकडे ओलांडून गेलेला असतो खेळणं दाखवत ना, त्याच्या अर्ध्याहूनही म्हणजे निम्म्याहूनही कमी वेगाने तो पुन्हा कमी उत्साहाने तो पुन्हा आपल्या घरी येतो. आणि आता घरी आल्यावर त्याची पंचायत अशी होते की मी घरी आल्यावर सांगू शकत नाही की मला खेळणं पाहिजे दुसरं म्हणून, कारण आधीच बजावलेलं असतंय जे काय ते एकच खेळणं तू तुझं निश्चित कर. अशा द्विधा परिस्थितीमध्ये तो पडतो, द्विधा मनस्थितीमध्ये. म्हणजे हीच द्विधा मनस्थिती अर्जुनाची सुद्धा झालेली होती. लढू का नको नाही का, हे की ते, तीच गंमत जी या लहान मुलाची होते की हे खेळणं का ते खेळणं. आलं दुःख तिथं येतंय. आता आपल्याला हे जे दुःख आलेलं आहे हे दुःख कशामुळे येतंय, या भौतिकतेमुळे येते. लहान मुलांचीच काय गोष्ट करतो आपण मोठ्या माणसांचं पण बघा ना, अमुक ठिकाणी खूप आपल्याला आवडलं आणि त्या ठिकाणी आपण एखादा फ्लॅट घेतला, झालं फ्लॅट घेतला, राहायला लागलो, मग रोज त्या फ्लॅटचे नाही का स्टेटसवर इकडं तिकडं सगळ्यांना फोटो टाकणार, किती छान आहे आमचं फ्लॅट वगैरे वगैरे, खूप छान. पण मग तेच नंतर काही दिवसांनी काय होतं, आपलाच एखादा नातेवाईक, आपलाच एखादा मित्र असतो, तो त्याच्या गृहशांतीला आपल्याला बोलवतो आणि त्यावेळेस आपण तिथे गेल्यानंतर त्याचा फ्लॅट जेव्हा आपण बघतो, अरे वा सी फेसिंग आहे, इकडे हे आहे तिकडे ते आहे, किती सुंदर. आणि मग त्या दिवशी आपल्याला आपण हा फ्लॅट का घेतला त्याचं दुःख वाटायला लागतं आपल्याला. का बरं हे नकोय मला हे, अरे तुला आवडलं होतं आधी म्हणून तर तू हे घेतलं होतं, पण आता त्याची आवड बदलली, नाही नको मला ते, मला ते पाहिजे. म्हणजे आपला जो आनंद आहे तो आपला आनंद कसा आहे, वस्तुनिहाय आहे, वस्तू सापेक्ष आहे, वस्तू सापेक्ष सुख आहे, ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस म्हणू. तो ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस आपल्याकडे काय आहे नाही का. महिला वर्ग बघतो आपण, साडीच्या दुकानात गेल्या की त्यांना भानच उरत नाही. म्हणजे मग ज्यावेळेस त्या साडीच्या दुकानामध्ये नवीन नवीन साड्या बघत असतात ना, तर त्यावेळेस असा इतका उत्साह त्यांच्यामध्ये भरलेला असतो की त्या उत्साहाला अजिबात काही सीमा नसते, त्या उत्साहाला अजिबात काही पारावार उरलेला नसतो. खूप आनंदाने ते तिथं साडी निवडत असतात आणि त्यांना आवडते. हा मग ती म्हणते बरं का, ते मोरपंखी काठापदराची साडी ती दे बाबा मला, असं तसं, आणि तिला खूप छान वाटतं. ती घेऊन येते सगळी साडी, घरी घेऊन येते आणि घरी आल्यानंतर ती 4 जणींना ती साडी दाखवते नाही का. ते त्याच्याशिवाय चेन पडत नाही, जोपर्यंत 4 जणींना ती आणलेली साडी दाखवत नाही ना आपण, तोपर्यंत ती अजिबात चैन पडत नाही कधीच मनाला. आणि 4 जणींना दाखवत 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 काय करते, मग त्याच्यातली जी चौथी असते ती काय करते, चौथी तिच्या कपाटातल्या 2 साड्या काढते आणि त्या 2 साड्या पाहिल्या की हिला वाटतं नाही मी उद्याच्या उद्या जाते आणि ही साडी बदलून आणते आणि तिच्या जशा साड्या आहेत तशा मी घेते. दुकानदारीने बदलून नाही दिली तर मग ही नवीन दुसऱ्या तशा साड्या आणेल, पण आणणार, त्याच्याशिवाय हिला चैन पडणार नाही. म्हणजेच सुख हे कसं आहे आपलं, वस्तू सापेक्ष आहे, वस्तुनिहाय आहे. आणि त्या वस्तुनिहाय सुखाची पूर्तता ही क्षणिक असते, काही काळापुरतं. नंतर त्याच्यातला आनंद हा कमी होत जातो कायम. अरे वा गुलाबजाम माझ्या खूप आवडीचे आहेत, आज गुलाबजाम केले. आता गुलाबजाम केल्यानंतर मी पहिला गुलाबजाम खाल्ला आणि छानपैकी एकदम असा तो तोंडात विरघळला नाही का, गुलाबजाम मी खाऊन घेतला सगळा मस्तपैकी, खूप छान वाटलं मला, हा किती छान. आणि त्यावेळेस माझं सगळं लक्ष मी त्या गुलाबजामवर केंद्रित केलं. म्हणजे कदाचित सविकल्प असो किंवा निर्विकल्प समाधी असो त्याच्यातही असं आपण लक्ष केंद्रित करणार नाही, असं लक्ष आपण इथं केंद्रित करू, असं. हा म्हणजे विनोदाचा भाग झाला. पण
एवढं आपण त्या गुलाबजाम मध्ये तल्लीन होऊन जातो, एकरूप होऊन जातो. आता गुलाबजाम मध्ये एकलीन झाल्यानंतर, तल्लीन झाल्यानंतर, एकरूप झाल्यानंतर दुसरा खातो, तिसरा खातो, असं करत 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 आपण 10 गुलाबजाम खाल्ले. 10 गुलाबजाम खाल्ल्यानंतर काय होतं, मग आता वाटायला नको बस. समोरचा माणूस म्हणतो, अरे गुलाबजाम तर तुझ्या आवडीचे आहेत, तुला तर खूप आवडतात, तुला आवडतात म्हणून तर आज मी केलेले आहेत. अरे मान्य आहे मला आवडतात, पण किती खाणार मी. नाही नाही, 2 घे, 2 घे, अजून घेतले, अजून 2 घेतले त्याने बळबळ. 12 गुलाबजाम खाल्ले. आता बस, आता मी हात धुतो, बस आता मला नको. अरे असं कसं काय, 12च खाल्ले तू. त्याला वाटत असतं, अरे मी 12 खाल्ले की आता किती खाऊ अजून. नाही, अरे 12च खाल्ले तू, अजून खा. आणि हळूहळू असं करत 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 त्याची संख्या 15 पर्यंत कशी तरी येऊन पोहोचते. आणि आता मात्र तो म्हणतो सगळ्यांना, आता जर मला कोणी गुलाबजाम खा म्हटलं तर बघा, मग त्याला तो गुलाबजाम नको वाटतो अजिबात त्या क्षणी. म्हणजे त्यावेळेस तरी त्या, आता मग पुढचा जो गुलाबजाम त्याच्या तोंडात कोणी घालणार असतं त्यावेळेस त्याला त्या गुलाबजामची किळस आल्यासारखी होते. मग बस आता नको मला, माझं मन उठलं आता या गुलाबजामवर. म्हणजेच काय झालं, गुलाबजामचा आनंद हा कधीपर्यंत होता, तोपर्यंत त्याची संख्या 10 पर्यंत गेली. नाही, आता 10 हे एक जनरल सांगतोय आपण, कोणाची 5 पर्यंत असेल, कोणाची किती असेल, पण तिथपर्यंत गेल्यानंतर हळूहळू काय झालेलं आहे, त्या आनंदाचं रूपांतर पुढे हळूहळू दुःखामध्ये होत गेलेलं आहे. म्हणजेच काय झालं, आपण जो आनंद मिळवू इच्छितोय तो आपला आनंद हा क्षणिक आहे, तात्पुरता आहे. कारण का, कारण आपला आनंद हा वस्तू सापेक्ष आहे, वस्तुनिहाय आहे. ती वस्तू काढून घेतली तर, वस्तू काढून घेतली तर आपला आनंद नष्ट झाला. एकतर दुःखामध्ये रूपांतर होतं, आणि ते दुःख असहाय्य झालं की त्याचं रूपांतर पुढे क्रोधामध्ये होतं किंवा इतर सगळ्या गोष्टी. सिनेमागृहात आपल्यातले बरेच जण सिनेमा पाहायला जात असतो आपण, तिकडून जोपर्यंत चलचित्रफीत जी आहे ती त्या पडद्यावरती प्रक्षेपण करते, नाही का, म्हणजे जोपर्यंत त्याचं प्रोजेक्शन त्या पडद्यावरती होते, स्क्रीनवरती प्रोजेक्शन होते, तोपर्यंत आपण खूप आनंदाने ती स्क्रीन पाहत असतो. आपण खूप आनंदाने त्या स्क्रीनमध्ये किंवा त्या चित्रपटामध्ये सगळ्याकडे एकरूप होऊन जातो आणि खूप आनंद आपल्या मनामध्ये चाललेला असतो. पण अचानक काय होतं, काहीतरी त्या चित्रफितीमध्ये बिघाड येतो, नाही का, काहीतरी ती नीट लोड झालेली नसते, किंवा तिचं प्रोजेक्शन नीट चालू नसतं, किंवा प्रोजेक्टर खराब होतो, किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील, आणि काही कारण असतं जे मागच्या तासाभरापासून खूप छान त्या स्क्रीनवरती एखादा चित्रपट सुरू होता तो अचानक बंद पडतो. आता जोपर्यंत चित्रपट सुरू होता तोपर्यंत आपण सगळे एकदम स्थिर होतो, पण जसा चित्रपट बंद पडला तिकडं तसं आपण सगळे अस्थिर झालो, नाही का. सुरुवातीचे काही अर्धा मिनिट, 1 मिनिट आपल्याला वाटतं ठीक आहे, काहीतरी बिघाड झालेला असेल, आता होईल ठीक, असं म्हणून आपण जे नेलेले पॉपकॉर्न असतात, जे काय असतं, वडापाव, ते आपण खायला सुरुवात करतो. ठीक आहे, तोपर्यंत नीट होईल, मग आपण पुढे बघूया. शेजारच्या पाजारच्याशी गप्पा मारायला म्हणतो, अरे बाकी काय म्हणतोय, कसं चाललंय, इतर सगळ्या गोष्टी. मग जशा जशा आपल्या त्या 2 मिनिटाच्या गप्पा होतात, सगळ्या होतात, पण अजून तो प्रोजेक्शन सुरू झालेला नाहीये, तिकडून प्रोजेक्टरचा जो बिघाड आहे तो सुरू झालेला नाहीये. मग त्यावेळेस आपण काय करतो, मग आपलं लक्ष तिकडे जातं, बस झालं, 2 मिनिटाच्या गप्पा बाद झाल्या, अरे बापरे, अजून का बरं, काय चाललेलं आहे यांचं, अजून हे सुरू का बरं झालेलं नाहीये. मग हळूहळू आपल्या मनामध्ये काय यायला लागते, विचलितता यायला लागते, मन अस्थिर व्हायला लागतं तिथून पुढं. आणि मग हेच 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, असं करत 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 जेव्हा समजा अर्धा तास झाला, आपण त्या थिएटरमध्येच बसलेलो आहे, आणि तेवढ्यात परत लाईट गेली, सगळ्या गोष्टी झाल्या. मग काय झालं, आपलं चित्त
खूप अस्वस्थ होतं. मग त्यावेळेस त्या थिएटरमध्ये आरडाओरडा होणार नाही का, काहीतरी गडबड गोंधळ होणार. मग कोणीतरी तिथल्या थिएटर जे काय सिनेमागृहाची मालमत्ता असेल त्या मालमत्तेची तोडफोड करणार, कोणी त्यांना 4 शिव्या देणार, कोणी अजून काय करणार. म्हणजे काय झालं, जोपर्यंत चित्रपट सुरू होता तोपर्यंत हे सुखी होते सगळेजण, आणि जसा चित्रपट काही कारणास्तव बंद झाला तसे यांच्या जीवनातलं सुख हळूहळू नष्ट होत चाललं आणि दुःखाने ती जागा घेत गेली. त्याला म्हणतो आपण वस्तुसापेक्ष, वस्तुनिहाय सुख, वस्तुसापेक्ष आनंद, ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस. आणि या ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस हा जो आहे, या ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस मध्ये काहीतरी लाचारी आहे. ही गोष्ट जेव्हा मनाला आतून फलायला लागते सारखी, कोणती गोष्ट, की ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस मध्ये जी लाचारी आहे ती लाचारी ह्याला कळायला लागते. कोणाला, जो मोक्ष मार्गावरती निघालेला आहे आणि त्याच्यातून ज्याला जो विषाद होतोय त्या विषादाचं रूपांतर पुढे योगामध्ये होते नाही का. ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस मधली लाचारी कशी, समजा आता आज मला वाटलं, समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत, मे महिना आहे छानपैकी, आणि त्यावेळेस मला वाटतं आंबे खावेत, तर त्यावेळेस मला आंबे मिळणारच आहेत, त्यात काही प्रश्न नाहीये. पण आता समजा मी अशा ठिकाणी जाऊन राहतोय जिथं आंब्याचं काही झाडं नाहीयेत, बागा नाहीयेत, काही नाहीये, तिथं व्यापारीकरण पण झालेलं नाहीये, बाहेरून कुठून आंबे येणार सुद्धा नाहीयेत, आणि त्यावेळेस मला आंबे खायचेत. मग मला काय करावं लागणार, त्या दिवशी मला इच्छा झाली मला आंबे खायचेत, तर त्या दिवशी आधी मला आंब्याची कोय आणून लावावी लागणार. ठीक आहे, मी इनिशियल स्टेजची गोष्ट करतोय, नाही तर आपण म्हणतो काय आंब्याचं झाड कशाला लावायचं, बाजारात उपलब्ध असतात ती. आता ते बाजारात उपलब्धता येणं हे करत करत आपण जसं जसं मागं जाऊ, सुरुवातीला कधीतरी ही गोष्ट झालेली असणार ना, आंबे खायचेत म्हणल्यावर आधी आंब्याची कोय लावावी लागली असणार. मग त्या कोयीचं रूपांतर हळूहळू रोपट्यात होणार, मग तिचं इतरांपासून रक्षण करणं, त्याच्यासाठी त्याला काहीतरी कुंपण करणं, इतर जे गायी वासरं असतील, शेळ्या मेंढ्या जे काही प्राणी असतील त्यांच्यापासून त्या रोपाचं रक्षण करणं, त्याला कोणत्याही प्रकारची कीड होऊ न देणं, किंवा पाणी कमी पडून ते करपू नये, किंवा इतर सगळ्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या करत 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 त्या रोपट्याची निगा राखत जाणं. वादळी वारे असतील, सगळ्या गोष्टी असतील. मग इथून हळूहळू करत 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 ते झाड मोठं झालं. आता झाड मोठं झाल्यानंतर मी जर म्हटलं की मला ऑक्टोबर महिन्यामध्ये आंबा पाहिजे ह्या झाडापासून, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यांमध्ये नाही का, जानेवारी मध्ये आंबा पाहिजे मला, तो मिळणार आहे का, शक्य नाहीये. त्याच्यासाठी मला काय म्हणणार लोक, अरे थांब जरा वाट बघ, उन्हाळा येऊ दे नाही का, फेब्रुवारी ओलांडला का मग हळूहळू मोहर लागेल, मग त्याचं रूपांतर कैऱ्यांमध्ये होईल, मग त्या कैऱ्यांना पिकवत घालावं लागेल, मग त्याचं रूपांतर आंब्यात होईल, मग तू खाऊ शकतोस. आता ही जी सगळी प्रोसिजर आहे, या प्रोसिजर मध्ये काय झालं, त्याला दरवेळेस ही लाचारी चालायला लागली. अरे आंबा हा मला आनंद देतोय, आंब्यातून हा वस्तुनिष्ठ आनंद मला मिळतोय, पण त्या वस्तुनिष्ठ आनंद मिळवण्यासाठी मला किती लाचार व्हावं लागतंय, त्या आंब्याची कायम वाट बघत राहायला लागतंय, त्या आंब्याची कायम निगा राखावी लागते, त्या आंब्याची कायम सेवा करावी लागते. आणि एवढं सगळं करून पण आज छान मोहर आलेला आहे, छान आता त्याला कैऱ्या लागलेल्या होत्या, पण नेमकं त्या वर्षी काय झालं, खूप जोरात गारांचा पाऊस पडला, वादळी वारे आले, आणि एवढं गारांचा पाऊस पडला की त्या वर्षी त्या सगळ्या कैऱ्या गळून पडल्या. त्याला वाटलं ठीक आहे, हरकत नाही, एवढं वर्ष गेलं, चला पुढच्या वर्षी परत असं झालं, कैऱ्या आल्या, छान आलं, आणि खूप मोठं वादळ आलं तिथं, निसर्ग वादळ, आणि वादळ आलं आणि ते झाड मुळापासून मुळासकट खाली पडलं. ते
आता झाड मुळासकट खाली पडल्यावर काय राहिलं त्याच्यातून शिल्लक? काहीच नाही. आणि मग त्याला जो आनंद मिळणार होता तो आनंद मिळूच शकला नाही. म्हणजेच काय झालं, त्याचा आनंद मिळवण्यासाठी त्याला कोणत्या तरी गोष्टी समोर लाचार व्हावं लागतंय. मग ते निसर्गावरती असेल, कोणत्या वस्तूंवरती असेल, इतर कशावरती असेल, त्याच्या समोर हा लाचार झालेला आहे. आणि ही आलेली लाचारी आहे. नाही का, मला मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध घ्यायचा आहे. आता मोगऱ्याला फुलं कधी लागतात? एकदम सकाळी सकाळी त्या काळ्यांचं रूपांतर सुंदर फुलांमध्ये होतं की नाही. पण तेच मी म्हणलं, या मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध मला रात्री 12 वाजता घ्यायचा आहे, तर 12 वाजता मी घेऊ शकणार आहे का? नाही ना. का? फुलं उद्या सकाळी उगणार आहेत, त्यामुळे रात्री 12 वाजता मी त्याचा फुलाचा सुगंध घेऊ शकत नाहीये. ब्रह्मकमळ असेल, ब्रह्मकमळाचा सुगंध मला कधी घ्यावा लागेल? रात्री घ्यावा लागेल, तो दिवसा मी घेऊ शकणार नाहीये. किंवा साधी कमळं असतील, त्या साध्या कमळांचा सुगंध मला दिवसा घ्यावा लागेल. सुगंध म्हणा किंवा त्यांचं जे काय असेल ते दिवसा घ्यावं लागेल मला, रात्री ती कमळं मिटून जात आहेत. म्हणजेच या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठंतरी लाचार झालेलो आहे. आपल्याला हवा तेव्हा, हवा तेवढा, हवा तसा आनंद मिळवता येत नाही. एसी चालू केलेला आहे घरात म्हणून आनंद मिळतोय, वा किती छान. पण जशी लाईट गेली की आनंदाचं रूपांतर दुःखामध्ये झालं. मग आपल्याला वाटतं काय हा एसी असून तरी काय उपयोग आहे, लाईटच नाही आपल्या घरी. ज्या दिवशी एसी आणला त्या दिवशी एसीचं इतकं गुणगान केलं किंवा ह्याच्यासारखा एअर कंडिशनर जगात नाही कोणता. आणि ज्याने एअर कंडिशनर बनवलं असेल त्यांनी किती मोठं काम केलं असेल वगैरे. पण त्या दिवशी घरात लाईट आलीच नाही दिवसभर, का मग वाटतं अरे हा एसी कशासाठी घेतला आपण, उगाच एवढे पैसे खर्च केले. नाही का, म्हणजे कोणतंही उदाहरण घेऊ आपण, कोणतंही उदाहरण, प्रत्येक उदाहरणात काय होतंय, आपण त्या वस्तू समोर किंवा त्या गोष्टी समोर लाचार होतोय. पण ही गोष्ट आपल्याला लक्षात येत नाही की वस्तुनिहाय आनंदातून आलेली लाचारी, ही लाचारीच आपल्याला लक्षात येत नाही. ती जर लाचारी लक्षात आली तरी सुद्धा आपल्याला ती सलायला लागत नाही. नाही का, आपण म्हणतो की नाही ही गोष्ट माझ्या मनाला खूप सलते. तसं आहे, या वस्तुनिष्ठ आनंदातली लाचारी जोपर्यंत आपल्याला सलू लागत नाही तोपर्यंत आपण विकासाच्या मार्गावरती पुढे जाऊ शकत नाही. जशी ही वस्तुनिष्ठ आनंदाची क्षमता क्षणिक आहे, तसाच हा वस्तुनिष्ठ आनंद परतंत्र सुद्धा आहे, कायम. वस्तुनिष्ठ आनंद हा परतंत्र सुद्धा आहे. कशा प्रकारे? स्वतंत्रता नाहीये त्याच्यामध्ये. एखाद्या गोष्टीतून मला आनंद मिळवण्यासाठी ती गोष्ट आधी माझ्याकडे असावी लागते. ती गोष्ट जर नसेल तर मात्र मी दुःखी असतो. म्हणजे माझा आनंद, मी आनंदी असावं का नाही, हे कोणावरती अवलंबून असतं? त्या वस्तूवरती अवलंबून असतं. परतंत्रता आहे. नाही का, नवीन नवीन एखाद्या माणसाने चपाती करायला घेतली आणि चपाती करायला घेतल्यानंतर पीठ मळलं, ते पीठ एकदम कडक झालं, त्याच्यातून कशी बशी चपाती लाटली, ती चपाती तव्यावर टाकली, भाजली, तर तिचं एकदम जसं आपण टोस्ट वगैरे खातो की नाही, असे एकदम कडक चपातीत रूपांतर होतं तिचं. मग ती चावता चावत नाही किंवा थोडीशी अशी वातड होते, किंवा कधी कधी चपात्या जळतातच, कधी कच्च्याच राहतात, कधी काय होतं. आणि मग ज्या उत्साहाने त्याने ती चपाती बनवलेली असते तितकाच उत्साह कमी होऊन त्याला त्या चपाती खाताना मात्र दुःख होत असतं. ही कशी चपाती बनली? ती चपाती छान बनली असती तर मात्र त्याला आनंद झाला असता.
म्हणजे आता त्याचा आनंद हा कशामध्ये अवलंबून होता? चपाती चांगली किंवा वाईट होण्यामध्ये. म्हणजे त्याचा आनंद हा परतंत्र आहे, स्वतः तो आनंदी राहू शकत नाहीये. आनंद मिळवण्यासाठी त्याला दुसऱ्याची आवश्यकता वाटते तिथं. मग ते वस्तू असेल, व्यक्ती असेल, पदार्थ असेल, काहीही असेल. वॉटर पार्क मध्ये गेला आपण कधी कुठं, एका ठिकाणी गरम पाण्याचं कंपार्टमेंट असतं, एका ठिकाणी थंड पाण्याचं असतं. बराच वेळ त्याला वाटतं काय किती वेळ बराच झाला, आता मी किती वेळ थंड पाण्यात आहे, काय इथं मजा येत नाहीये. आता इतक्या वेळ तो थंड पाण्यात होता, त्याला मजा आली नाही, म्हणून तो तिथून उठून गरम पाण्याच्या कंपार्टमेंट मध्ये गेला, त्या टँक मध्ये गेला. आणि तिथं बराच वेळ झाल्यानंतर परत त्याला वाटायला लागलं नाही नाही इथं मज्जा नाहीये, चला परत आपण तिकडे जाऊया. म्हणजे त्याला शेवटपर्यंत कळतच नाही की मला आनंद कशात वाटतोय, गरम पाण्यात वाटतोय की थंड पाण्यात वाटतोय. कधीच नाही. मला पैठणी साडीमध्ये आनंद वाटतोय का कांजीवरम मध्ये वाटतोय का अजून कोणत्या सुतीच्या साडीमध्ये वाटतोय का कॉटनच्या वाटतोय, हे शेवटपर्यंत कळतच नाही. कारण प्रत्येक कपड्यामधून मला दुःखच येतंय माझ्या वाट्याला. म्हणून हा जो आपला आनंद आहे, हा आपला आनंद हा परतंत्र असतो. वस्तुनिहाय जो आनंद आहे, तो वस्तुनिहाय आनंद हा कायम परतंत्र असतो. आणि या परतंत्रतेमुळे काय होतं, नंतर प्रत्येक वेळेस आपल्यामध्ये दीनता, दुर्बलता, लाचारी या गोष्टी येत राहतात कायम. वहीचं पहिलं पान असतं की नाही, म्हणजे ज्या दिवशी दुकानातून वही आणतो आपण, लहानपणीच आता मला पण असं असायचं लहानपणी की दुकानातून नवीन वही आणली ना की मग तिचं पहिलं पान इतकं सुंदर, असं वाटतं ह्या पानावरती किती छान अक्षर काढू. खूप प्रयत्न करतो आपण, खूप सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करतो त्या पहिल्या पानावरती. मग तिच्याबद्दलचा जो भाव असतो, त्या वहीबद्दलचा जो आनंद असतो, तो आपल्याला खूप मोठा आनंद असतो. पण ज्या दिवशी आपण त्या वहीच्या शेवटच्या पानापर्यंत पोहोचतो, त्यावेळेसचा आपल्या मनातला भाव बघा आणि त्या पहिल्या दिवसाचा भाव आठवा, पहिल्या पानावरचा. किती त्या दोन्ही भावांमध्ये फरक आलेला असतो. वस्तू तीच आहे, तीच वही आहे, पण त्याच वहीने जिथं सुरुवातीला मला उत्साह दिलेला असतो, नाही का, माझ्या आतमध्ये एक गौरव जागृत केलेला असतो सुंदर अक्षर काढण्याचा, तेच वहीचं जेव्हा शेवटचं पान येतं त्यावेळेस ते सगळं दूर निघून जातं आणि मग ती दीनता, लाचारिता येते. जाऊ दे कसं का असेना, लिहून टाका आता, काय हे सुंदर अक्षर सुंदर अक्षर, काही नाही, जसं येतंय तशी पानं भरत चला आता. हे नंतर ऍटिट्यूड आपला डेव्हलप होत जातो त्याच्यामध्ये. म्हणजे ही जी लाचारी येते, वस्तूमधून आलेली लाचारी काय, वस्तू सापेक्ष आनंदातून. कारण ती लाचारी काय येते, त्याच्यातली परतंत्रता आपल्याला कळते आणि त्याच्यातली क्षणिकता आपल्याला कळते. त्या दोन गोष्टी, वस्तुनिहाय आनंदातली क्षणिकता आणि वस्तुनिहाय आनंदातली परतंत्रता, या दोन गोष्टींची ज्या दिवशी जाणीव झाली की ती माणसाला लाचारी येते. आणि ती लाचारी मनाला सलायला लागली की मग काय होतं की मग माणूस हळूहळू आत्मरतीकडे वळायला लागतो. ज्या आपण तीन गोष्टी पाहिल्या ना, आत्मरती, आत्मतुष्टी आणि आत्मपुष्टी, त्याच्याकडे माणूस हळूहळू वळायला लागतोय. इथून खरं त्याचा विषाद जो आहे, त्या विषादातून तो मोक्षाकडे वळायला सुरुवात झालेली आहे. ह्याला विषाद म्हणतो. की ज्या दिवशी वस्तुनिष्ठ आनंदातली परतंत्रता आणि क्षणिकता ही लक्षात आल्यानंतर त्याच्यातली लाचारी उभी राहते आणि ती लाचारी मनाला सलायला लागते आणि तिथून तो आत्मरतीकडे वळतो. त्यावेळेस त्याचं रूपांतर विषाद योगामध्ये होतं. मग
आणि तो मोक्ष मार्गाकडे वळतो. त्याला या सगळ्या गोष्टी कळतात प्रत्येकाला, की हे सगळं भौतिक जग आहे. या भौतिक जगातला आनंद हा कायमचा नाहीये. त्यामुळे त्याच्या मागे पळण्यामध्ये काही स्वारस्य नाही. म्हणून बघा, जे पण हे सगळे संत मंडळी झालेले आहेत ना, का बरं, त्यांना कोणालाही या भौतिकतेमध्ये अजिबात रस नव्हता, कोणालाच. तुकाराम महाराज म्हणून तर म्हणतायत, बरे झाले देवा दिवाळे निघाले, की बरं झालं देवा दिवाळे निघालं, माझ्याकडे जे काय होतं नव्हतं ते सगळं गेलं, हे बरंच झालं. असं म्हणणारे फक्त तुकाराम महाराज असू शकतील. म्हणजे तुकाराम महाराज म्हणण्यापेक्षा सगळे संत तेच लोक असं म्हणू शकतात. आपल्या इकडे दिवाळा निघाला तर दिवाळा काय, दिवाळा निघणं खूप लांब राहिलं. 1 रुपयाचा जरी तोटा झाला ना आपल्याला, तरी आपला जीव वर खाली व्हायला लागतो. बापरे, 1 रुपया कस काय तोटा झाला, नाही का. अमुक अमुक ठिकाणी तर भाजी त्यांनी 12 रुपयाला दिली होती आणि हा इकडे 11 रुपयाला देतोय. आणि मग मी नेमकी 12 रुपयाची ज्यावेळेस आणतो ना, त्यावेळेस आपला जीव खूप वर खाली होत असतो. अरे मी ती 11 रुपयाची भाजी का बरं आणली नाही. मग त्या 1 रुपयाचा लॉस झालेला असतो जिथं आपल्याला. त्या 1 रुपया ना, 1 रुपया म्हणजे काय, आजच्या काळात जो मध्यम वर्ग आहे किंवा उच्च वर्ग आहे त्यांच्यासाठी तर 1 रुपया म्हणजे क्षुल्लक गोष्ट आहे. आज नाश्ता करायला गेलं तरी 100 रुपये जातात. मग त्याच्यामध्ये 1 रुपया म्हणजे अगदी क्षुल्लक आहे. मग तो 1 रुपयाचा तोटा झालेला आहे, ह्याचं जसं मला दुःख होतं, तेच दुःख महापुरुषांना मात्र या गोष्टीचा अजिबात होत नाही. त्यांना त्याचा आनंद होतो. का बरं, ठीक आहे, ह्या भौतिक गोष्टींमध्ये मला तसाही रस नव्हता, नाही का. तुकाराम महाराज काय म्हणतायत, देवा मला तुझा व्हायचंय, तुझ्या मांडीवरती बसायचंय, त्या गोष्टीमध्ये मला आनंद आहे. आणि बरं झालं आज माझं हे जे काय दुकानदारी चाललेली होती, सावकारी चाललेली असेल जी काय सगळी, तिच्यात दिवाळी निघालं, त्यामुळे तिच्यामध्ये आता मला वेळ कमी द्यावा लागतोय आणि जास्तीत जास्त वेळ मी माझा देवा तुला देऊ शकतोय. हा त्यांचा दृष्टिकोन. त्यामुळं या गोष्टी नष्ट झाल्यात याचं त्यांना दुःख नाहीये अजिबात. कारण ते त्या वस्तुनिष्ठ आनंदाच्या पलीकडे गेलेले. आत्मरती, आत्मतुष्टी आणि आत्मपुष्टी यांच्यातून ते आनंद मिळवायला लागलेले. मग त्याला जसा वस्तुनिष्ठ आनंद आहे तसाच दुसरा आपण म्हणलो की आत्मनिष्ठ किंवा आत्मिक सुख, आत्मिक आनंद, त्याला आपण म्हणतो सब्जेक्टिव्ह हॅपीनेस. तो आधीचा होता तो ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस आणि हा जो आहे हा सब्जेक्टिव्ह हॅपीनेस. मग आता मला माझ्या जीवनात ऑब्जेक्टिव्ह हॅपीनेस ठेवायचा आहे की सब्जेक्टिव्ह हॅपीनेस, तर कायम माझी वाटचाल ही सब्जेक्टिव्ह हॅपीनेस कडे असली पाहिजे कधी सुद्धा. आत्मनिष्ठ आनंद त्याला आपण म्हणूया, की तो आनंद मिळवण्यासाठी दुसऱ्या कोणाचीही गरज भासत नाही किंवा भौतिक कोणत्याही गोष्टींची गरज भासत नाही तो आनंद मिळवण्यासाठी. त्याला सब्जेक्टिव्ह हॅपीनेस आपण म्हणू. हा सब्जेक्टिव्ह हॅपीनेस कसा असतो, कायम स्थिर असतो, तो कधीच विचलित होत नाही, कधीच नाही. कारण तो आनंद कशामध्ये असतो, आत्म्यामध्ये असतो, भगवंतामध्ये असतो, परब्रह्मामध्ये असतो. जे अंतिम तत्व आहे त्याच्यापासून ह्याला आनंद मिळत असतो. आणि ते अंतिम तत्व जसं आपण इकडे पाहिलं, थिएटरमध्ये प्रोजेक्टर बंद पडला, लाईट गेली, इतर सगळ्या गोष्टी झाल्या, तसं त्या आत्मिक तत्वाला कधीच काही होत नाहीये ना. ते कसं आहे, अविनाशी आहे. त्यामुळं त्याला काहीही कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाहीये, त्याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाहीये, इतर कोणत्याही गोष्टी त्याच्यामध्ये नसणार आहेत. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही की जेणेकरून मला नंतर दुःख होणार आहे.
असं ते तत्व नाहीच आहे. त्याच्यामुळे त्या तत्वामधून जो निर्माण होणारा आनंद असतो तो आनंद हा स्थिर असतो. त्याच्यातून जे मिळणारं सुख असतं ते सुख हे कायम स्थिर असतं, अजिबात डळमळीत होत नाही. मग असं जे आत्मिक सुख आहे, या आत्मिक सुखाकडे आपोआप हे लोक वळू लागतात. कशातून? त्या विषादामधून. कोणता विषाद? की वस्तुनिष्ठ आनंदातून जी लाचारी आलेली आहे, परतंत्र आणि क्षणिकता त्याच्यातली जाणल्यामुळे, आणि त्याच्यामुळे त्यांना विषाद होतो, दुःख होतं त्या गोष्टीचं, की अरे मी काय ह्या नश्वर गोष्टींमध्ये गुंतून बसलोय, अडकून राहिलेलो आहे. हा विषाद कायम त्यांना येत राहतो. आणि नंतर त्या विषादाकडून ते आत्मरतीकडे वळतात. आत्मरती, रती म्हणजेच एक प्रकारचं प्रेम किंवा आनंद आपण ज्याला म्हणूया. आत्मनिष्ठ आनंद पाहिजे, वस्तुनिष्ठ नको. ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, तर आपल्या दुःखाचं रूपांतर हे विषादात होईल. पण आपल्याला या गोष्टींची जाणीव होतच नाहीये की आपला जो आनंद आहे तो वस्तुनिष्ठ आहे. मग त्या वस्तुनिष्ठ आनंदातली परतंत्रता, त्याच्यातली क्षणिकता, मग त्याच्यातून येणारी लाचारी, त्याच्यातून येणारी दीनता, दुर्बलता, या गोष्टींची जोपर्यंत आपल्याला जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्यातलं सामान्यत्व नष्ट होत नाही. आणि नेमकं महापुरुषांचं असामान्यत्व इथूनच पुढे सुरू होतं. कारण वस्तुनिष्ठ आनंद हा जो आहे तो पशूंना पण सारखाच आहे जसा आपल्याला आहे. अजिबात त्याच्यात काही एक बदल नाहीये पशूंमध्ये आणि आपल्यामध्ये. प्रत्येकामध्ये तोच आनंद आहे. गुरांना बघा तुम्ही, अचानक त्याला पेंड खाऊ घातली किंवा इतर काही चांगलं गवत खाऊ घातलं, तो इतक्या उत्साहाने खायला सुरुवात करतो तो बैल. पण नंतर थोड्या वेळाने जेव्हा त्याचं पोट भरतं किंवा खूप त्या गोष्टी त्याला नकोशा होतात, रोज जर तेच गवत खायला दिलं तर नंतर तो हळूहळू खाण्याचं कमी करतो. मग जो हुशार शेतकरी असतो तो काय करतो, तो वेगवेगळ्या प्रकारचं, कधी सुकलेलं किंवा वाळलेलं गवत असेल, कधी ओलं गवत असेल, किंवा कधी अजून इतर प्रकारचे काय कडबा, पेंड, इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या, कधी घास देईल, कधी मका देईल, कधी हत्ती गवत देईल, कधी अजून काही देईल, अशा वेगवेगळ्या प्रकारचं अन्न त्याला देऊन तो कायम त्याच्यामध्ये उत्साह, चैतन्य जे काय असेल, त्याच्या शरीराला आवश्यक पोषक असतील तत्व ती सगळी त्याला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून यांनी खाल्लं पाहिजे. कारण एकच गवत दिलं तर गुरं खाण्याचं कमी करतात. मग म्हणजे त्यांचा आनंद सुद्धा कसा आहे, वस्तू सापेक्ष आहे, वस्तुनिहाय आहे. मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला? पशुमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक तो काय राहिला? त्याच्यामध्ये असं म्हणतात की तृणन्न खादन्नपि जीवमानम तद्भाग देयम परमं पशूना. फरक एवढाच की आपण तृणन्न खादन्नपि जीवमानम, की गवत न खाताही आपण सगळे जगतोय, एवढाच त्या बैलामधला आणि माझ्यामधला फरक. मग दुसरा काही फरक उरतच नाहीये माझ्यामध्ये. हा प्रयत्न मी कधी करणार, ह्याच्यासाठी मी सुरुवात केली पाहिजे. वस्तुनिष्ठ आनंदामध्ये रती न ठेवता ही रती आत्मरती झाली पाहिजे. त्या आत्मरतीकडे आपण वळालो पाहिजे. आणि या गोष्टीचं ज्यावेळेस आपल्याला दुःख वाटायला लागेल की मी आजपर्यंत वस्तुनिष्ठ आनंदामध्ये रममाण होतो, त्याच्यातली लाचारी आपल्याला फलायला लागेल आणि त्याच्यातून जे आपल्याला दुःख होईल
ते म्हणजे विषाद, त्याला आपण विषाद म्हणतोय. आणि इथे फक्त विषाद झालेला आहे, पण हा विषाद झाल्यानंतर ज्यावेळेस पुढे मी आत्मरतीकडे, आत्मतुष्टीकडे, आत्मपुष्टीकडे वळतोय आणि त्याच्यातून त्या भगवत स्वरूपाकडे, भगवत प्राप्तीकडे, भगवंताच्या मांडीवर बसण्याची, नाही का, तेन त्वमसि, तस्य त्वमसि आणि तत्त्वमसि, हे जे दर्शनकार सांगतायत, वेदांत हे जे सगळं सांगतोय, तर त्या तत्त्वमसीकडे जी वाटचाल असेल, अहम ब्रह्मास्मी, ह्याच्याकडे ती जी वाटचाल सुरू झालेली असेल, तेव्हा त्या विषादाचं रूपांतर योगामध्ये होतंय. त्याला आपण विषाद योग, योग म्हणजे जोडणे, की तो विषाद झाल्यानंतर जो भगवंताला जोडलेला आहे किंवा भगवंताला जोडण्याच्या दिशेने ज्याची वाटचाल सुरू झालेली आहे, त्याला विषाद योग म्हटलेलं आहे. म्हणून तो अर्जुनाचा जो होता, तो अर्जुनाचा विषाद योग का बरं झालेला आहे, त्याचं कारण हे. साधं सुद्धा रडगाणं नव्हतं, त्याला स्वतःची चिंता नव्हती, इतरांची चिंता नव्हती, त्याला संपूर्ण जगाची चिंता होती. आणि जगाची चिंता ही पण कशी, धर्माच्या ह्याच्याने चिंता होती, नाही का. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम, असं तिथं अर्जुन म्हणतोय. धर्मे नष्टे कुलम कृत्स्नम अधर्मो विभवत्युत अधर्माद्विभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीसुदुष्टाशु वाष्णेय जायते वर्णसंकर संकरो नरकाय इव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम. अहोबत महत्पापम, म्हणजे इथपर्यंत हा जो सगळा आहे, हा विषाद त्याला का झालेला आहे, धर्मे नष्टे कुलम कृष्णम. अरे धर्माचा नाश होईल कृष्णा, म्हणून मला लढायचं नाहीये, म्हणून तो दुःखी झालेला आहे. आणि त्याचं रूपांतर त्या विषादामध्ये झालेलं आहे. आणि त्या विषादाकडून तो शेवटी जे त्याचं वाक्य आहे, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनं तव, हा म्हणजे अर्जुनाला मिळालेला मोक्ष आहे. त्यामुळे नंतर संजय जो धृतराष्ट्राला म्हणतोय, राजन संस्मृत्य संस्मृत्य रूपमत्यद्भुतम हरे हे विस्मयोन्मे महान राज्यन दृश्यामी च पुनः पुनः, हे जे सगळं सांगण्याची जबाबदारी संजयाने घेतलेली आहे, तो संजय तिथं धृतराष्ट्राला हे सांगतोय शेवटी झालेलं आहे, आता अर्जुनाला मोक्ष मिळालेला आहे आणि आता तुझ्या मुलांची काही खैर नाही. ही जी गंमत आहे तिथं, तर त्या मोक्ष मार्गाची सुरुवात या विषादामधून झालेली. आणि म्हणून मोक्ष संन्यास योगो नाम, जिथं मोक्ष आणि संन्यास या दोघांचा योग झालेला आहे, हा कशातून झालेला आहे, पहिल्या त्या विषाद योगामधून. विषाद योगातून सुरू झालेला प्रवास शेवटी मोक्ष संन्यासापर्यंत पोहोचलेला आहे. म्हणून म्हटलं की मोक्षाची पायरी, पहिली पायरी किंवा मोक्षाचा पाया हा विषाद आहे. तो विषाद झाला पाहिजे आणि त्या विषादातून आपण तिकडे पुढे जातोय. दुःख नाही, आपल्याला जे होतंय आपण त्या दुःखामध्येच आहे, पण त्या दुःखाचं रूपांतर आपण विषादामध्ये करावं की नाही, त्याची अनुभूती घ्यावी की नाही, याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण. त्याच्यासाठी मला हे संतांचं, वैदिकांचं, ऋषीमुनींचं सानिध्य पाहिजे, जे आपण संगतीकरण म्हटलं की नाही. हे संगतीकरण कशासाठी पाहिजे, ह्याच्यासाठी, कारण ही अनुभूती मला स्वतःला येणं कठीण आहे. जिथं अर्जुनाला आलेली नाहीये, नाही का, त्याला कृष्णाची गरज पडलेली आहे, मग आपल्याला पण त्या कृष्णाची गरज पडणारच आहे ना. मग आपल्या जीवनात पण असा कृष्ण पाहिजेच, तिथं प्रत्येक क्षणी तो कृष्ण पाहिजे आपल्या जीवनात. पण आता कृष्ण आणणार कुठून आपण, नाही का, कोणाला कृष्ण करणार आपल्या जीवनात. म्हणून या संतांना, या सज्जनांना, या ऋषीमुनींना, या वेदा उपनिषदांना कृष्ण करायचा आपल्या जीवनातला, आणि आपण स्वतः अर्जुन बनायचंय. असो, त्याच्यासाठी हा प्रयत्न आहे. ही भारतीय संस्कृतीची शिक्षण आहे, हा भारतीय संस्कृतीचा उदात्त दृष्टिकोन आहे. तो सगळा आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्याच्यानुसार माझं जीवन बदलण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. असो, प्रयत्न करूया आणि हा प्रयत्न करता करता अभ्यास आपला चालू ठेवूया.
9 वाजून गेलेले आहेत. थांबूया. उद्या पुन्हा आपण 8 वाजता भेटू आणि त्यावेळेस पुढच्या चिंतनाकडे वळूया.